सुद्धा माध्यम म्हणून आणि प्रेक्षकांना सुद्धा आहे तसाच प्रकारचा इंटरेस्ट की हे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का। मला मंदार सरांना हेच विचारायचं आहे सर, इतकी वर्ष तुम्ही राजकारण बघताय, ह्या दोघांचं जवळून राजकारण बघताय, या सद्यस्थितीमध्ये जी आता वक्तव्य येत आहेत, या आधीचे प्रयत्न एका बाजूला राहिले आणि आत्ताची परिस्थिती आणि आत्ताचे प्रयत्न बघितले, हे किती आश्वासक वाटतंय? खरंच हे दोघं एकत्र येतील की ही केवळ चाचपणी आहे? ही केवळ चाचपणी असं दिसतंय आता तरी विलास। त्याचं कारण हेच आहे की राजकारणामध्ये असं ठरवून सांगून काही होत नसतं, ते झालेलं असतं त्याच्यानंतर ते समोर येतं सगळ्यांच्या, त्यालाच राजकारण असं म्हणतात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातला हाच आहे की एक मोठा ट्रस्ट डेफिसिट आहे। आज जर आपण दोन्हीकडच्या नेत्यांची जर का भाषणं बघितली किंवा त्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात आपल्याकडे त्या बघितल्या तर एक खूप मोठा ट्रस्ट डेफिसिट आहे, कुठेतरी अविश्वास आहे। मग त्याला 2014 2017 वेगवेगळी उदाहरणं देतात, मग त्याच्यात वक्तव्य येतात वेगवेगळी एकमेकांच्या विरोधात केलेली। पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की ज्यावेळेला दोन दुर्बळ जे असतात ते लवकर एकत्र येऊ शकतात। ही परिस्थिती जी आहे ती निसंशयपणे आत्ता या दोन्ही सेनांच्या बाबतीत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल, या दोन्ही पक्षांसाठी एकत्र येणं ही राजकीय कंपल्शन आहे का अशी परिस्थिती आहे। आणि त्या परिस्थितीला येणाऱ्या काळामध्ये ते दोघं कसा प्रतिसाद देत आहेत की सरतेशेवटी असं असतं की राजकारणामध्ये तुम्हाला पुरून उरायचं असतं, पण आपल्याला पुरून घ्यायचंय का, आपल्याला गाडून घ्यायचंय का, हा त्या नेत्यांचा त्या दोन नेत्यांमधला। मग ते आपण सामान्य माणसं आहोत, आपण त्याच्यात राजकारण बघताना आपण त्याच्यात कुटुंब बघतो, आपण त्याच्यात परिवार बघतो, पण याच्या पलीकडे जाऊन राजकारणामध्ये खूप मोठे स्टेक्स असतात आणि ते स्टेक्स असताना या सगळ्यात महत्त्वाचा इगो असतो। तो इगो जो आहे तो इगो या दोघांना कुठे घेऊन जाणार आहे त्याची ही परीक्षा असणार आहे। त्यामुळे आत्ता आपल्याला काही सांगता येणार शक्य नाहीये, पण येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होईल। ठीक आहे, मी त्या इगोच्या मुद्द्यावर येणार आहे, पण या सगळ्यामध्ये आज एक महत्त्वाचं वक्तव्य आलं। दुपारी न्यूज 18 लोकमतशी चंद्रकांत खैरे यांनी संवाद साधला आणि ते असं म्हणाले की जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राला एक नवा पर्याय ते देऊ शकतात। आधी तो बाईट ऐकूया, महाराष्ट्रात काय घडतंय हे बघूया, काय घडू पाहतंय हे बघूया, आणि नंतर मला त्याच्याबद्दलचा महाविकास आघाडीला प्रश्न विचारायचा आहे। आधी खैरे काय म्हणाले ऐकूया। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहा ना तुम्ही, पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही। परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या काय महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असतं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्यावर बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत। या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे। त्यापेक्षा कोणताही परिस्थिती त्या ठिकाणी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण। विद्याताई